आता बऱ्याचपैकी महाराष्ट्रामधील जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही आटोपत आलेली आहे, संपत आलेली आहे आणि त्यामध्येच काही मुलं त्यामध्ये यशस्वी झालेत, काही मुलांना ठिकाणी अपयश आलंय, असे काही मुलं असतील. आता मित्रांनो विषय काय होतो माहितीये का, 18 लाख मुलांनी फॉर्म भरलेला आहे, 18,000 जागा आहेत. ते उघडच आहे की 17 लाख आणि 80,000 मुलं हे बेकार असणारच आहे. पण आता ह्या 17 लाख 80,000 मुलांसाठी एक आपला हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. बघा, प्रत्येक गोष्टीला आपण काहीतरी पर्याय ठेवतो. परीक्षेमध्ये सुद्धा उत्तराला 4 पर्याय असतात. तुम्ही या 4 पर्याय तुम्ही एक तुम्हाला पर्याय निवडायचा असतो. म्हणजे ऑप्शन हे प्रत्येक ठिकाणी ऑप्शन असतच. आपण आपल्या आयुष्याला कुठे वन्स मोर मिळत नाही, त्यामुळे कुणीही कुठलंही वाईट पाऊल उचलायचं नाही. मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, एक संधी गेली म्हणून काय झालं, आपल्या आयुष्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशा संध्या भरपूर येणार आहेत, फक्त आपल्यामध्ये ते तयारी असली पाहिजे. एका अपयशानं कुणी संपत नाही आणि एका विजयानं कुणाला सर्वस्व काही मिळत नाही. यश कुणाला सहज मिळतं, कुणाला यश प्रयत्न करूनही मिळत नाही. त्यामुळं अजिबात दुःखी होऊ नका किंवा निराशामध्ये जाऊ नका. परिस्थिती बघा, आयुष्यामध्ये आव्हानं असतील किंवा संकट असतील, हे आलेच पाहिजे. कारण ते आले नसतील आपल्या जीवनाचा अर्थच कळणार नाही. पण एखादी गोष्ट तुम्हाला सहज मिळाली असेल, तुम्हाला त्याची किंमत कळणारच नाही. पण तुम्हाला एखादी गोष्ट झगडून प्रयत्न करून तुम्हाला मिळवलेली तुम्ही असेल, त्यावेळेस तुम्हाला खूप काही फरक पडतो. तुम्हाला त्या गोष्टीची व्हॅल्यू समजते. ते व्हॅल्यू हे तुमच्यामध्ये त्या वस्तूमध्ये नाही. मी ही गोष्ट रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन बोलतो की याची जे मजा आहे, मजा तुम्हाला चाखायची यशाची. यश एक वेळ तुम्हाला हुलकावणे देईल, 2 वेळेस हुलकावणे देईल, पण यशाला सुद्धा तुम्ही मजबूर करू शकता आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायला. एवढंच हे सत्य आहे मित्रांनो. फक्त जीव असेल तर सर्व काही आहे, जान आहे तो जहान है, पण आपल्यामध्ये ते धमक असली पाहिजे. आता बघा, आपलं ध्येय काय आहे, आपण ध्येय ठेवलंय कुठलं, आपल्याला प्रयत्न करायचा कसा, आपल्याला नेमकं अचीव करायचं काय, त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आपलं ध्येय असतं वेगळं, आपण प्रयत्न वेगळाच करतो. मग अशा वेळेस काय होतं, तो प्रयत्न आपला फसतो आणि आपल्याला ते ध्येय साध्य होत नाही. तुम्हाला फक्त एवढंच समजावून घ्यायचं आहे की आपलं यावेळेसचं ध्येय का बरं फसलं असेल किंवा आपल्याला यावेळेस यश का नाही आलं असेल. तुम्ही यावरती चिंतन करा. अपयशावरती चिंतन करून ज्यावेळेस एखादा माणूस परत उभारतो, त्यावेळेस तो कधीही परत चुकणार नाही. कारण त्यानं त्या चुकलेल्या धड्यापर्यंत त्याने धडा घेतलेला असतो. बघा, त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी थोडं काय इग्नोर करून टाका. आणि ज्या मुलांचं आता ग्राउंड बाकी आहे मुंबईचं, अशा पोरांनी करायचं काय, अशा पोरांनी फक्त डोक्यातून काढून टाकायचं की पुढील भरती 9,000 पदांची आहे नोव्हेंबरला. ही भरती आपल्या आयुष्यामधील शेवटची भरती आहे, हा समज ठेवून कामाला लागायचं. हे तुमच्यावरती वेळ कधी येते, ज्यावेळेस तुम्ही चांगला सराव केला नसाल, तुम्ही त्याचा चांगला अभ्यास केला नसाल. ग्राउंडचा अभ्यास बघा, सराव आपण करतो, पण तुम्हाला जोपर्यंत त्या ग्राउंडचा अभ्यास होत नाही, तोपर्यंत सराव हा रंग आणत नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता अभ्यास करायची गोष्ट वेगळी असते, ग्राउंडची गोष्ट वेगळी असते. मित्रांनो, ग्राउंडचा सुद्धा अभ्यास असतो की आपल्याला 1600 रनिंग करायचं आहे, आपल्याला हा टायमिंग कसा कव्हर करावा लागेल, आपल्याला पहिलं जे स्टार्टिंग असते ते कसं घ्यावं लागेल, मध्यांत कसा घेतला पाहिजे आणि शेवटला एंड कसं मारलं पाहिजे, तसं तुम्हाला अभ्यास पाहिजे. तो अभ्यास हा सरावातून येत असतो. आणि जो मुलगा सराव करतो त्याच्या पुढे असल्या कुठल्या गोष्टी होत नाहीत, हातपाय मोडणे किंवा मरण पावणं वगैरे अशा गोष्टी होत नाहीत. ज्या मुलांनी सरावच केला नाही त्या मुलांच्या ह्या गोष्टी अशा होतात. त्यामुळे सराव करा आणि डोक्यातनं पुन्हा प्रयत्न सोडून द्या. बघा, ज्या वेळेस आपल्याला वाटतं की पुढे आपल्याला भेटणार आहे, त्यावेळेस आपण हा प्रयत्न करताना थोडं कमी पडतो, कारण तुमच्या पुढे पुढलं ऑप्शन असतं. त्यामुळे आपल्या समोर कुठलंही ऑप्शन नाही, फक्त एवढंच ऑप्शन आहे, पुढे आपलं काहीच नाही. हे समजून तुम्ही ही भरती द्या आणि पूर्णपणे चांगला आत्मविश्वास ठेवून या भरतीला उतरा.
मला आता मी जातोय भरतीला, पण मी येताना काहीतरी गुड न्यूज घेऊन येणारच आहे. कारण भरती फक्त तुम्ही करत नाही, तुमच्यासोबत तुमच्यावरती अजून 4 डोळे नजर लावून बसलेले असतात आपल्या आईवडिलांचे. त्यामुळं थोडस डोक्यामध्ये विचार करून तुम्ही निर्णय घ्याल अशी मी आशा करतो. आणि सर्वांना परत एक वेळेस मी बेस्ट ऑफ लक देईन. आणि नंतरच्या भरती करता म्हणणार नाही, ज्या पुढल्या प्रयत्न करता त्याच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. फक्त एक्यावरती हात ठेवून बसू नका मित्रांनो आयुष्यामध्ये. कारण नंबर ऑफ वॅकन्सी ही कमी आहे, जागा ह्या कमी असतात आणि स्पर्धा ही वाढलेली आहे. त्यामुळं प्रवाहाच्या सोबत धावायचं धाडस तुम्ही करू नका. पर्याय, नोकरीचे पर्याय भरपूर आहेत, तुम्ही ते पर्याय पण बघत चला. फक्त अभ्यास चांगला ठेवा, अभ्यास चालू ठेवा, अभ्यास बंद करू नका. तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच एक दिवस मिळण्याशिवाय राहणार नाही.